Oh, look at these two. What? They are either having an affair or they are just very shy. एकतर या दोघांचं अफेअर असेल किंवा ते कॅमेरापासून खूप लाजतात. एक्झॅक्टली हेच शब्द बरं का क्रिस मार्टिनचे. कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमधला जो मेन सिंगर आहे क्रिस मार्टिन, त्याचा आवाज आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओच्या मागे तो आवाज होता. व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा हे जे दोन लोक होते व्हिडिओमधले त्यांच्या आयुष्यात धमाका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाला. बरं त्या व्हिडिओमध्ये असं काय होतं व्हायरल होण्यासारखं? व्हायरल तर सगळेच व्हिडिओ होतात ना, नाही का? तेच आपण बघणार आहोत. काय होतं त्याच्यामुळे, काय कॉन्ट्रोवर्सीज तयार झाल्या, लोक काय म्हणतायत, दोन्ही बाजूने लोक बोलतायत. मी रचना बोंडवे, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ओके, बुधवारी संध्याकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ब्लॅक टॉप घातलेली एक मुलगी होती आणि व्हाईट शर्ट घातलेला एक माणूस होता. दोघं जण मस्त त्यांच्या स्पेसमध्ये होते, रोमॅन्टिक स्पेसमध्ये, आणि त्यांनी तिला मागून हक केलं होतं आणि ते मस्त असे व्हिडिओमध्ये दिसत होते. अचानक एक कॅमेरा त्यांच्यावर जातो आणि जसा कॅमेरा त्यांच्यावर जातो तेव्हा ते दोघं जण एक पुढे एक मागे असे पटकन निघून जातात. जसं आपण एखाद्याला पकडतो ना व्हिडिओमध्ये, तसं त्यांना पकडलं जातं आणि दोघंही ते एकीकडे असं निघून जातात. बरं, आता यात जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा लोकांना काहीच, पहिलं तर असं सगळे कमेंट करत होते की वाव, कपल गोल, मस्त, असं तसं. पण कसं असतं, अफेअर ना फार दिवस काही लपून राहत नाहीत गोष्टी. नंतर कळायला लागलं की अरे, हे दोघं जण एकाच कंपनीत आहे. हळूहळू कळायला लागलं की एक CEO आहे आणि एक त्यांच्याच कंपनीमधली HR हेड आहे, HR हेड. अँडी आणि क्रिस्टिन असं दोघांचं नाव. अँडी जो होता तो कंपनीचा CEO होता, ॲस्ट्रॉनॉमर कंपनीचं नाव आहे, त्याचा तो CEO होता. आणि जी क्रिस्टिन आहे ती त्याच कंपनीमध्ये HR हेड आहे. दोघांचंही अफेअर होतं, अर्थात ते लपून होतं, पण कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमध्ये गेल्यावर ते काही लपून राहिलं नाही. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्याही घरी कळालं, दोघंही मॅरिड आहेत. क्रिस्टिन आणि अँडी दोघांच्याही घरी कळालं. नंतर कळत गेलं की जे अँडीची जी बायको होती तिने फेसबुकवरनं तिचं आडनावही काढलं आणि जी क्रिस्टिन होते तिच्याबाबत अजून काही माहिती समोर आलेली नाही आहे. आता हे कसं झालं सगळं, म्हणजे एक्झॅक्टली व्हिडिओ व्हायरल कुठून झाला? कसं असतं, आता आपल्याला एक झहीर खानचा व्हिडिओ आठवतो. झहीर खानचा एक व्हिडिओ आहे स्टेडियममधला, ज्यात एक मुलगी झहीर खानला असं करते आणि ते पोस्टर दाखवते, हाय आय लव्ह यू, आणि मग त्या दोघांचा व्हिडिओ व्हायरल होतो. आताही तो इंस्टाग्रामला स्क्रोल करताना तुम्हाला मिळेल, तो व्हिडिओ खूप व्हायरल आहे. ती त्याला आय लव्ह यू म्हणते आणि झहीर खान पण दुसरीकडे बसलेला असतो स्टेडियममध्ये, क्रिकेटच्या स्टेडियममध्ये, आणि तोही लाजतो. तर असंच काहीच आहे, हेही कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमध्ये असतात. तिथे एक कॉन्सेप्ट आहे किस कॅम नावाची. किस कॅम, किस कॅमेरा. ते काय करतात, जेव्हा कॉन्सर्ट सुरू असतं तेव्हा ते त्या स्टेडियममध्ये, कॉन्सर्टच्या स्टेडियममध्ये सगळीकडे तो कॅमेरा फिरवतात आणि ब्रेकमध्ये तो कॅमेरा जेव्हा फिरलेला असतो तेव्हा एक मस्त असं कपल जे त्यांच्या स्पेसमध्ये असतात, कपल असं नाही, हां कपलच, म्हणजे किस कॅम म्हणजे ते त्यांच्या जे स्पेसमध्ये असतात ती लोक, म्हणजे काहीतरी छान रोमॅन्टिक करत असतात, तर ते कॅप्चर करतात आणि जेव्हा जाहिरात असते किंवा असं थोडा वेळ असतो त्यावेळेला ते दाखवतात. आता कॉन्सर्टमध्ये झालं असं की जेव्हा तो वेळ होता तेव्हा नेमकी या दोघांचा व्हिडिओ तिथे दाखवला गेला आणि जेव्हा तो व्हिडिओ दाखवला गेला तेव्हा क्रिस मार्टिन म्हणला, अरे हे हे एकतर आहे ना कॅमेरापासून खूप लाजत आहेत किंवा ह्यांचं अफेअर आहे. असा तो व्हिडिओ झपाट्यानं व्हायरल झाला मित्रांनो की त्याच्यावर कमेंट्सच्या रांगाच रांगा लागल्या. आधी जी माणसं माहीत नव्हती त्या व्हिडिओमध्ये कोण आहेत ती अचानक कळायला लागली, एकेकाचं नाव समोर यायला लागलं, मग त्यांच्या कंपनीचं नाव समोर यायला लागलं. अरे बापरे, मग आता त्याची बायको पण आहे का? मग बायकोची शोधाशोध सुरू झाली. त्या अँडी नावाचा जो माणूस आहे, जो CEO आहे, त्याच्या बायकोची शोधाशोध सुरू झाली. मग ती बायको सापडली. मग ती बायको, इंटरनेटची लोक म्हणजे वाढीवच असतात. ते बायकोचा फोटो घेतला आणि तो जो अँडी आहे त्या क्रिस्टिनचा फोटो घेतला, अँडीची जी गर्लफ्रेंड आहे तिचा फोटो घेतला. त्या दोघांचं कंपॅरिझन व्हायला लागलं आणि मग इतकं कंपॅरिझन व्हायला लागलं की बापरे, याची बायको तर चांगली आहे, मग याने गर्लफ्रेंड का ठेवली वगैरे वगैरे, अशा पद्धतीने ते सगळं सुरू झालं. बरं, आता या सगळ्यात इंडियामध्ये काय झालं, आपण जेव्हा ते सगळं व्हायरल, हे तर आपण या सगळ्यात होतोच, जगात आपण यात होतोच, पण आणखी आपण काय केलं, आपण अमिताभ बच्चनचेही फोटो शोधून काढले, तेही आपण त्या किस कॅमेऱ्याच्या ह्याच्यात एडिट करून टाकले. परत बनवा बनवीचा जो अशोक सराफचा जो व्हिडिओ आहे तोही आपण त्याच्यात टाकला.
इंटरनेट यात इतकं वेडं झालंय त्या व्हिडिओमुळे की टिकटॉकवर सुद्धा क्रिस्टिन आणि अँडीचा व्हिडिओ 77 मिलियन वगैरे गेलाय. इंस्टाग्रामवर सुद्धा एका स्क्रोलच्या मागे अल्गोरिदम तुमचा एकदा सेट झाला ना की सतत तोच व्हिडिओ येतोय. ॲस्ट्रोनॉमर कंपनीने या सगळ्यात काय केलं, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऑब्व्हियसली आता कंपनीला कळालं की आपल्या सीईओचं आणि आपल्याच कंपनीच्या HR हेडचं सुरू आहे अफेअर. मग त्यांनी बोर्ड मीटिंग घेतली. मग त्या बोर्ड मीटिंगमध्ये आता या कॉन्ट्रोवर्सीमध्ये एक्झॅक्टली आत्ता काय सिच्युएशन आहे ती मी तुम्हाला सांगते. आत्ता ही सिच्युएशन आहे की अँडी बायरन जो आहे त्याने कंपनीने त्याला राजीनामा द्यायला लावलाय. त्याने राजीनामा दिलाय आणि क्रिस्टिनचं काय आत्तापर्यंत कळलेलं नाहीये की तिने काय केलं, पण अँडीने मात्र राजीनामा दिलाय. बरं, ज्या वेळेला हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेला अँडीनं एक असं स्टेटमेंट लिहिलं होतं लिंक्डइनवर, की कुठे लिहिलं होतं, लिंक्डइनवर आय गेस, की मी जे काही केलं ते माझ्या कृत्याने मी जे काही कृत्य केलं त्यामुळे सगळे दुखावले गेलेत, मी त्याची सगळी जबाबदारी घेतो आणि मी सगळं म्हणजे सफर करतोय वगैरे वगैरे, मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे, असं त्याने एक माफीनामा काइंड ऑफ एक पोस्ट लिहिली होती. तीही खूप व्हायरल झाली. त्याच्यानंतर क्रिस्टिनचा आत्तापर्यंत काही शोध लागलेला नाही आहे, क्रिस्टिन कुठे आहे काय, पण क्रिस्टिन सुद्धा मॅरिड आहे बरं का. सो हे 2 मॅरिड लोक पब्लिक प्लेसमध्ये प्रायव्हेट टाईम एन्जॉय करत होते, जे की चुकून कॅमेऱ्यात कैद झालं आणि ते जगासमोर आलं आणि ते जगाने व्हायरल केलं. आणि या व्हायरलने इतका धुमाकूळ झाला की अँडीचा डिवोर्सच झालाय, कारण अँडीच्या बायकोनं फेसबुकवरचं तिचं नाव काढून टाकलंय. ऑफिशियली नाही कळलंय, पण सगळे लोक म्हणतात की हां तर ते डिवोर्स झालेलं आहे. आणि क्रिस्टिनचं पण आयुष्य बरबाद झालेलं आहे. सो एक व्हायरल व्हिडिओ काय काय करू शकतो, खूप काही करू शकतो. IPL मध्ये पण आपण बघतो मुलींचे सुंदर सुंदर मुलींचे व्हिडिओ व्हायरल होतात. परत आज तर माणिकराव कोकाटेंचा गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्यानंतर असे अनेक व्हिडिओ असतात ज्याने लोकांचं आयुष्य इथे असतं ते एकदम, म्हणजे तुम्ही 10 वर्षात जे बिल्ड केलेलं असतं ते एकदम खाली जातं. आता या कॉन्ट्रोवर्सीमध्ये होत आहे काय की काही लोक म्हणतात की जो किसकॅम आहे ते चुकीचं आहे यार, असं नाही केलं पाहिजे. पब्लिक प्लेसमध्ये ज्या लोकांना तुम्ही शूट करताय त्या लोकांचा काहीतरी प्रायव्हेट टाईम आहे ना. पण असंही काही म्हणणारा वर्ग आहे की तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये जाता मग तुमची प्रायव्हसी कशी राहते. मग आता या सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय की बरोबर कुणाची बाजू आहे. म्हणजे अशा कुठल्याही कपलचा व्हिडिओ प्रसिद्ध करताना पब्लिक प्लेसमधला त्यांची परमिशन घेतली पाहिजे, त्यांच्या बाजूने विचार करायला पाहिजे, की त्या कपलनं विचार करायला पाहिजे की आपण पब्लिक प्लेसमध्ये जातोय तर आपण कुणासोबत जायला पाहिजे, काय केलं पाहिजे, हा सगळा इथे गोंधळ आहे. मला तुम्ही सांगा की तुम्हाला कुणाची बाजू बरोबर वाटते. म्हणजे खरंच माणसाने पब्लिक प्लेसमध्ये जाऊन प्रायव्हसीची अपेक्षा करावी की आपण थोडं लोकांच्या प्रायव्हसीचंही भान ठेवलं पाहिजे आणि व्हिडिओ व्हायरल करणं टाळलं पाहिजे. कुणाच्या परमिशनशिवाय आपण त्यांचे व्हिडिओ फोटो व्हायरल नाही केले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.